नमस्कार, मी कोमल आणि तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज खरंच खूप गोंधळ उडलेला आहे, कारण स्लॅब होता दुसऱ्या दिवशी आणि अचानक यांच्या इमर्जन्सी आली, त्यामुळे आदल्या दिवशीच घेतलेला आहे, त्यामुळे सगळा गोंधळ उडलेला आहे। उठाउठी सरोड्याला आलो, तिथून साहित्य घेतलं आणि दुर्डी घेऊन आलोय, कारण बहीण म्हणून आज मी माझ्या मैत्रिणीच्या घरी दुर्डी घेऊन आलोय। आपल्याकडं दुर्डी किंवा शिदोरी म्हणतात आणि इकडं गारवा म्हणतात, तोच गारवा घेऊन मी आज बोरोड्याला आलो आहे। बाकीचे पण मेंबर आलेले आहेत। अचानक झाल्यामुळे एवढी गर्दी नाही, सगळं शांततेमध्ये झालेलं आहे। व त्या तेवढ्याने आम्ही दुर्डी आणल्या, त्या गल्लीतल्या बायका सगळ्या गोळा केल्या आणि दुर्डी सोडण्याचा इथं कार्यक्रम चालू होता। त्यातील सगळ्या दुर्डी सोडून तो नैवेद्य घेतला। वरती गेलो आणि तिथं पूजा वगैरे केली सर्वांनी मिळून। अचानक प्लॅन ठरला, काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं, तरी सुद्धा कार्यक्रम अति उत्कृष्टपणे पार पडलेला आहे। कितीही ठरवलं तरी कार्यक्रम वेळेत होत नव्हतं, कोणताही कार्यक्रम कधीही वेळेत होत नसतो। अचानक केलेलेच कार्यक्रम खूप सुंदर होतात। तोच हा आमचा आजचा कार्यक्रम पण तसाच झालेला आहे। वास्तू शांत राहावी यासाठी दहीभाताचं नैवेद्य पूर्ण भोवतीनं शिंपडतात, सोबतच आंबील सोबत पाणी असं इथं चारी बाजूनं सगळं शिंपडलं। त्यानंतर सगळ्या गल्लीला नैवेद्य जो दुर्डी आणली होती ती शिदोरी वाटली आणि जेवायला पण वाढलेलं होतं। त्यानंतर इथं आयर वगैरे जे आणतात ते आयर केलं। असा आमचा आजचा कार्यक्रम पार पडलेला आहे। तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा। नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि भरभरून सपोर्ट करा। भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।